नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवा मात्र इकडे नंदिनीच्या घरी राहायला आलेला असतो. परंतु आता लगेच जे काही नंदिनीचे बाबा आहेत तर ते मात्र आता लगेच जीवाची बॅग वगैरे घेतात आणि ती बाहेर फेकून देतात आणि चल बाहेर हो म्हणून आता जीवाला बाहेर काढतात. तेव्हा आता शारदा, नंदिनी हे सगळेजणी बाबा ऐकून घ्या, बाबा ऐकून घ्या म्हणून बाबांना समजवतात. तेव्हा मात्र जीवा आता नंदिनीचा हात धरतो आणि नंदिनीला म्हणतो की मी कुठेही नाही जाणार, तुला सोडून मी कुठेही नाही जाऊ शकत. तेव्हा आता दिनकरला खूपच राग येतो आणि मात्र आता तो रागाने म्हणतो की हे बघ जीवा, तू हात सोड, नंदिनीचा हात सोड. तेव्हा मात्र आता बाबा हे नंदिनीला ओढत असतात आणि जीवाने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि आता बाबा जोरात ओढतात. जीवा तसा खाली पडतो. नंदिनी जोरात जीवा असं ओरडते आणि जीवाकडे बघत असते. मात्र आता जीवा हा अगदी नंदिनीकडे पाहत असतो, कारण आता नंदिनीच्या मनातील आता जे काही प्रेम आहे तर ते जीवाने ओळखलेलं असतं, म्हणून नंदिनीचा जीव कासावीस होत असतो. त्यानंतर आता इकडे रम्या मात्र ही काव्या घरी राहायला आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर म्हणते की येथे राहायचं नाही, तू चालती हो. तर पार्थ आता काव्याला थांबवतो. तेव्हा आता काव्या ही मानिनी आणि विक्रम समोर आता पार्थला म्हणत असते की हे बघा देशमुख, ही जर रेस असेल मी शेवटचा श्वास संपेपर्यंत थांबे, काही झाले तरी शेवटी मी तुमचं मन नक्कीच जिंकेल देशमुख. तेव्हा आता रम्या तिथे येते आणि हे सर्व ऐकून तिचा आणखीनच जळफळाट होतो. आता मात्र काव्याचं हे बोलणं ऐकून मानिनी, विक्रम यांना खूप आनंद होतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.